नमस्कार, न्यूज QRT मध्ये मी रेहाना इनामदार आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। कामगारांच्या ठायी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी व आपली कला जोपासण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत कला, क्रीडा व सांस्कृतिक कलागुण असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कलेला समाजासमोर मांडण्याची संधी कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपलब्ध करून दिली जाते आणि यातूनच एसटी कर्मचाऱ्यांमधील कलागुणांचा दर्दी लोकांना प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही। कधी टाळ्या तर कधी आसवांच्या माध्यमातून अशा कलाकारांना समाजातून गौरविले जाते। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 50व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धा 2022-23 दरम्यान अंतिम फेरी पात्रतेसाठी दिनांक 28/12/2022 रोजी प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित, श्री अरुण सिया निर्मित, जहां आरा शेख सूत्रसंचालन आणि सौ संगीता फुके दिग्दर्शित अखेरचा सवाल या नाटकाचे सादरीकरण पुणे येथील भरतनाट्य मंदिरात नाशिक विभागातर्फे करण्यात आले। भरतनाट्य मंदिरात सादर झालेल्या अखेरचा सवाल या नाट्य सादरीकरणादरम्यान उपस्थित प्रेक्षकांचे, समीक्षकांचे व परीक्षकांचेही डोळे पाणावले। चला तर जाणून घेऊया प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित अखेरचा सवाल या 2 अंकी नाटकाच्या सादरीकरणादरम्यान रसिक प्रेक्षकांनी नाशिक विभागाच्या कलाकारांना दिलेल्या प्रतिक्रियांबाबत या नाटकाच्या दिग्दर्शक सौ संगीता फुके यांच्याकडून। या नाटकाचे सादरीकरण दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पसा नाट्यगृह नाशिक येथे होणार आहे। सर्वांनी आवर्जून एसटी कामगारांच्या अखेरचा सवाल या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दिग्दर्शक सौ संगीता फुके यांच्याकडून करण्यात आलेले आहे। याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे। पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह QRT या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर। महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज QRT हे चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका। धन्यवाद।